बहु बरा या संगाचे मिळे सारा मनवोनी जिवेसाठी घेतली कानोबाची पाठी बरवा बरवा दिसे थोडं जवळ घ्या माईक समागम याचा निमिषे मनवोनी जिवेसाठी घेतली कानोबाची पाठी पुळती पुळती तुका पुळती पुळती तुका सोकला सोकवितो लोका मनवनी जिवेसाठी घेतली कानोबाची पाठी देवाजी देवा दिवानी तुझे वरने गुणना दिवानी तुझे वरने गुणना दिवानी तुझे वरने गुणना दिवानी तुझे वरने गुणना हसदे प्रेम काही कळा हसदे प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु सेवे लागी सेवक झालो तुमच्या बहुबरा या सांगाते मिळे तारा मनवनी जिवेसाठी घेतली कानोबाची पाठी सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे काल्याच्या प्रकरणातला आहे भगवंताची संगती गोपाळाने केली त्याचं प्रयोजन सांगणार आहे अमृतमय जीवनाचा अमृत सोहळा चालू आहे आज त्याची सांगता आहे खरं म्हणजे अजून कोणी चांगले बोलणारे वक्ते त्यांची नियुक्ती करता आली असती बुवानी का कुणास ठाऊक पण मला आग्रह केला आणि मी सुद्धा खरं म्हणजे नकार दिला असता पण त्यावेळेला फोनवर मला का सुचलं नाही कुणाला लंगडा दुबळा बोलता येत नाही बोलण्याचा अवसर नाही तोंडात दात नाही तरीसुद्धा लोक म्हणतील या बुड्ढ्याला एवढा मोह का झाला आहे पण मला माहीत आहे मी कितीही नकार दिला असता तर बुवांच्या स्वभावाप्रमाणे बुवाने ऐकलं नसतं
कारण माझा जसा स्वभाव हलटी आहे तसा बुवांचा बी स्वभाव हलटी आहे. उलट विजेच्या वेळेलाच घायला आले होते आत्ता कीर्तन करा एक अर्धा तास म्हणून म्हणलं आपण नाही म्हणलो तर बुवा काय ऐकणार नाहीत. होकार दिला. खरं म्हणजे काय कोणत्या कारणाने बुवांचं आमच्यावर प्रेम आहे मी सांगू शकत नाही, पण आहे एवढं खरं. काय काले प्रीत करीत मला याचं भांडवल करायचं नाही, पण मी आजारी पडल्यापासून अवघ्या महाराष्ट्रानं माझ्यावर का प्रेम केलं मी सांगू शकत नाही. पण त्यामध्ये बुवांचं प्रेम विशेष. मला 12 जानेवारीच्या मध्यरात्री स्ट्रोक आला आणि 13ला सकाळी जेव्हा बुवांचा फोन झाला तेव्हा बुवांनी सांगितलं त्यांचं काही ऐकू नका, पहिलं घेऊन त्याला दिनानाथला या. ते काही म्हणतील त्यांचं ऐकू नका म्हणले, पहिलं दिनानाथ घेऊन या. आणि आम्ही दिनानाथला येण्याच्या अगोदर रामकृष्ण दीनानाथमध्ये उपस्थित होता आणि त्यांनी डिपॉझिट भरलं सुद्धा होतं. काय माझं पूर्वजन्मीचं सुकृत असेल नसेल म्हणून बुवांनी सांगितलं तुम्ही काल्याचं कीर्तन करा आणि मी हो म्हटलो. पण माझ्यावर केवढी मोठी जबाबदारी बुवांनी दिल्या की या सगळ्या कार्यक्रमाची पूर्णता मला करायची आहे. संपूर्ण अमृत महोत्सव 7 दिवस झालेले उत्सव हे सगळे त्याचा समारोप मला करायचा आहे. कशा तऱ्हेनं आणि किती मी करू शकेन हे सांगू शकत नाही, पण जेवढं करता येईल तेवढं आपण गोड मानून घ्या. विठ्ठल मला बुवांनी सेवा दिल्यापासून मी विचार करतोय अभंग कोणता घ्यावा हो. कारण बाकीच्या लोकांना स्वातंत्र्य आहे, त्यांनी संतपर अभंग घेतले, मला घेता येत नाही. कारण ज्याच्यामध्ये कालाही आला पाहिजे आणि पांडुरंग बुवांच्याबद्दल 2 शब्द बोलताही आले पाहिजे असा कोणता अभंग असेल. आणि काय देवाची कृपा झाली कुणाला ठाऊक, एकदम मला अभंग सुचला. बहुबरा 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 बहुबरा
मला अभंग सुचला आणि मी देवाची कृपा मानली बा. कसा अभंग सुचला ज्याच्यामध्ये मला कान्होबाबी सांगता येतोय आणि पांडुरंगही सांगता येतो. अगोदर कान्होबा सांगूया आणि मग नंतर पांडुरंग सांगूया. थोडक्यात मला सुदामवानी येताना सांगितलं तुमच्या अवसानात बोला. एवढंच बोललं पाहिजे असं काय नाही. 11च वाजल्या पाहिजे असं काय नाही. 12 वाजल्या तरी चालतील. त्यामुळं आज काय जरा तुमचा गैरसमज होईल कदाचित की हा बुवा लवकर सोडलं काय सांगता येत नाही. काय एवढा मोठा समाज, गाता मंदिरासारखी पवित्र भूमी, इंद्रायणीसारखी नदी, तुमच्यासारखे सगळे संत महात्मे आणि परत मी जे बोलतो ते लाईव्ह आहे. लाईव्ह आज ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा. थोडक्यात जीवाचा तिघाशी संबंध आहे. जलाशी, जीवाशी आणि देवाशी. देव मनुष्य स्थावर यया नाव जगदंबा. विश्वामध्ये 3 घटक आहेत. एक ज्यानं विश्व निर्माण केले तो परमात्मा, त्यानं निर्माण केले विश्व आणि त्याच्यातले जीव. या तिघाशी आपला संबंध आहे. आपला संबंध जडाशी आहे, जीवाशी आहे, देवाशी आहे. आपण प्रेम कुणावर करावं त्याचं स्वातंत्र्य आहे, पण संबंध तिघाशी आहे. आपण जडाचा संबंध सोडू शकत नाही. जडाच्या संबंधाशिवाय जीवत्वच नाही. चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्च यः पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. जीवाची व्याख्या पंचदशीमध्ये केलेली आहे. म्हणजे जीवाचा म्हणजे चैतन्याचा जडाशी संबंध आल्याशिवाय जीव दशाच नाही. पहिला संबंध जडाशी, दुसरा आपला एकमेकाशी जीवाशी आणि तिसरा पण मुख्य संबंध देवाशी आहे. ज्याचा मुख्य संबंध आहे तो आपण विसरून जातो ना. कबीर महाराज कसे सांगतात, जिस यार ने नथ दी उसको पुकारे और जिस यास ने नाक दिया उसको भूल गई. त्यालाच आपण विसरतो. जडाच्या संगतीचा फायदा काय हो? काही फायदा नाही. दोंड्या सवे आदळीचा दुखे खाने आदळीचा मोठे डोके दुखे खाने धोळणे
तुझ्याच रे आदळीचा फुटे डोके. तुम्ही जनावर कितीही प्रेम करा, जड तुमच्यावर प्रेम करायला रिकामं नाही. लय वर्षापूर्वी आमची बँक ऑफ कराड बुडली आणि एक सामान्य बाई तिचं खाजं होतं आणि तिचे काहीतरी लाखभर रुपये होते. बिचारी सामान्य होती, तिला तेवढं नुकसान सहन झालं नाही. ती बँकेच्या पायरीवर डोका आपटत होती, रडत होती. पायरीला काय दयाचं काही कारण नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुम्ही देहावर प्रेम करा, तुम्ही देहाच्या अवयवावर प्रेम करा, त्यांना तुमचं घेणं काही नाही. तुम्ही केसांना रोज तेल लावा, सुगंध अभ्यंगे पाळीचा, केश फिरले तत्वता. केसाला कितीही तेल लावा, पांढरं होताना तुमची परवानगी घेत नाही. तोंडाला कितीही ब्रश करा, दात जाताना तुम्हाला विचारत नाही. म्हणून जीवानं जडावर प्रेम करू नये. 2 नंबर आहे जीवाचा, जीवाशी संबंध आहे. जीवावरही करू नये. का करू नये? त्याचं कारण आहे, जीवसुद्धा स्वार्थी आहेत. जन हे सुखाचे दिला घेतल्याचे, जन हे सुखाचे दिला घेतल्याचे, जन हे सुखाचे दिला घेतल्याचे, आले महाराज. आम्ही अभंग लावला कानोबाकडं. तुम्ही असता तर तुमच्याकडेच लावायचा होता. बहुबरा 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 जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. एक बारकासा दृष्टांत. 4 मुलं वेगळी राहिली, म्हातारी कोणीच सांभाळता तयार नाही. 4 सुना असून म्हातारीची आबाळ झाली. म्हातारी खारकीसारखी वाळली. कीर्तन कालाची गाठ पडली. आजी तब्येत लय खराब केल्या. हो बाबा काय करू? काय झालं? म्हणजे 4 मुलं आहेत, वेगळी राहिली, मला कोणी सांभाळत नाही. काही शिळं पाक सुना देतात त्याच्यावर खाते. असं आहे का? जवळ काही ठेवलं नाही का? नाही बाबा काय ठेवलं नाही, सगळं देऊन टाकलं.
काय तर ठेवायचं, नाही ठेवलं. काय तर असेल की सोने बिनाचं नाही. आठवण करा की म्हणले एक चांदीचा रुपया आहे, सासूबाईंनी दिला होता. बुवा चांदीचा रुपया बघितला आहे ना, चालवला आहे का नाही ना? आम्ही बघितला, चालवला नाही. आमच्या वेळेला बंद झाला. असं बोल. आज त्या ओढ्यानं काय व्हायचं? पुष्कळ झाला. उद्या कीर्तनाला या. बाई कीर्तनाला आली. बुवाने एक स्टीलचा डबा आणला, त्याला झाकणं छिद्र पाडलं. सांगितलं रोज रात्री झोपताना एवढ्या छिद्रातून रुपया टाकायचा, परत बाहेर काढायचा, परत टाकायचा. काय होईल एवढं करून बघ. म्हातारीनं रात्री छिद्रातनं रुपया टाकावा, परत काढावा, परत टाकावा, आणि तुला जाग्या झाल्या. सोन्या म्हणल्या म्हातारी ओली आहे ग. सकाळी उठल्यावर धाकटी सुनबाई काय म्हणली, आत्याबाई लय दिवस तुम्हाला न्यायला घातलेलं नाही, जरा कडक पाण्यानं शिके कायनं न्यायला घालता येता का? म्हातारी म्हणली रुपयाचा गुन्हा आला ग बाया. दुसरी सुनबाई म्हणली त्यांच्याकडे आंघोळ करा आणि नाश्त्याला माझ्याकडे या. मऊ पोहे करते, शेंगदाणे घालत नाही. तिसरी सुनबाई म्हणली दुपारचा स्वयंपाक मी करते. चौथी सुनबाई म्हणली संध्याकाळी मऊ खिचडी खायला माझ्याकडे या. म्हातारी म्हणली बाया 1 रुपयामध्ये आंघोळ, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्री जेवण, एवढी मोठी सोय झाली. आणि रुपया बिन सरता, रुपया सरला नाही. 4 महिन्यात म्हातारी भोपळ्यासारखी फुगली. काय सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे पैसे के भाई जन हे सुखाचे. सगळ्या कीर्तनात बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्या सासवांना विनंती आहे, हा प्रयोग करू नका, गुण येणार नाही. काय येणार नाही? माझं कीर्तन लाईव्ह आहे, सगळ्या महाराष्ट्रात ऐकू जाते. घरात बसून सुद्धा ऐकतील आणि म्हणतील 1 रुपया आहे, काय काळजी करू नका. जीवानं जडावर प्रेम करू नये, जीवानं जवावर प्रेम करू नये, मग कुणावर करावं? जीवानं फक्त देवावर प्रेम करावं. का करावं? तुकोबारे सांगतात, मना सारिके न होता बाळकासी मारिना. तुका म्हणे सांगू किती, बापले काशी
तैसा नवे देव तैसा नवे देवराव याचा कृपाळू स्वभाव याचा कृपाळू स्वभाव याचा कृपाळू तैसा नवे देवराव ऐसा नवे देवरा याचा कृपाळू स्वभाव. म्हणून ज्याने ज्याने डोंगरे महाराजांचं ऐकलं असेल त्यांना हे वाक्य आठवेल बघा. तुम जिससे ज़्यादा प्रेम करते हो वही धोका देता है. डोंगरे महाराज वाक्य कायमचं वाक्य. डोंगरे महाराजांच्या प्रवचनामध्ये हे वाक्य नेहमी यायचं. हे वाक्य नेहमी यायचं. धीरे धीरे जीव का संयम करना चाहिए. नेहमी यायचं. नेहमी वाक्य यायचं. जिस देश में गाय दुखी है वो देश कभी सुखी नहीं हो. काय महात्मा तुझं. तैसा नव्हे देवराव. भगवान परमात्मा जीवाला अंतर पडू देत नाही. जन्म कोण देतो? जेने हा जीव दिला दान सांभाळतो कोण? पोषितो जगाशी पोषितो जगाशी एकला एकला तो. आणि आपल्या रूपापैकी कोण नेतं मग? आणि तिथे आपण फाशी हां वारकऱ्यांचा विश्वास आहे. मागे पडे उभा हा मग आमचा विश्वास आहे भगवान सांभाळ करतो. आमचा सांभाळ भगवान करतो. मग तुमचा कोण एकनाथ शिंदे करतो काय? पोषितो जगाशी. म्हणून जीवानं जलावर प्रेम करू नये. जीवावर प्रेम करू नये. जीवानं सर्व संगी विठ आला. तू एकला आवडसी तू एकला आवडसी तू एकला सर्व संगी विठ्ठला तू एकला आवडसी तू एकला आवडसी तू एकला आवडसी सर्व तू एकला आवडसी. तुका म्हणे माझी नव्हतील कोणी तुझं चक्र पाणी वाचवनिया. म्हणून तुकोबा असतात. मनवोनी जीवेसाठी
आम्ही एवढ्याकरता कान्होबाच्या संगतीत राहिलो. मनवणी जिवेसाठी घेतली कान्होबाची पाठी. मनवणी म्हणजे का तुकोबराय सांगतात, का तर हा चांगला आहे म्हणून. बहुबरा 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 तुकोबराय सांगतात, आम्ही कान्होबाच्या संगतीत का राहिलो हा चांगला आहे म्हणून. प्रमाण आता सगळी म्हणत नाही. कीर्तनाची सुरुवातच आहे, तो हा विठ्ठल, तो हा माधव, बरवाओ हरी बरवाओ, गोविंद गोपाळ गुण गरुवाओ, बरवाओ हरी बर, राम बरवा कृष्ण पर, सुंदर बरवा बायानो. भगवान बरवा आहे. बुवा आमच्या नामदेवाची भाषा सांगतो बरं का. आप्पा गेले ना, भाषा ऐकली पाहिजे. आप्पा काय म्हणतात, काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या नसतात. काही गोष्टी खऱ्या बी नसतात आणि बऱ्या बी नसतात. काही गोष्टी खऱ्या नसतात पण बऱ्या असतात. काही गोष्टी खऱ्या बी असतात आणि बऱ्या बी असतात. आता सगळी भाषा सांगता येणार नाही. ते सांगायचे, सिनेमा बरा आहे पण खरा नाही, दारू खरी बी नाही आणि बरी बी नाही. चला, नाही सगळं आठवायचं नाही. भगवान परमात्मा बरा आहे, खरा तर आहे पण तो बरा आहे. सगळी माणसं बहुश्रुत आहेत. मला वाटतं उभे राहिल्या माणसापैकी 25 लोक तर भागवताचार्य नक्की असतील. पण तुमच्या पुढे आमचं ज्ञान काय पाजवायचं. बहुबरा का, पहिला बरा स्वरूपानं, दुसरा बरा गुणानं. बरहा पीडम नटवर वपुः
कर्णयो कर्णिकारं बिभ्रत्वास कनककपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रान्वेणुरधरसुदयो पूरितैः गोपवृन्दैः वृन्दारण्यं सपदरमणं प्राविशद्गीतकृतं. शुकाचार्य निर्गुणामध्ये रत असलेले, त्यांचं नाव आहे ब्रह्मरात. यांना सगुणावर आणायचं कसं आणि भागवत सांगण्यासाठी प्रवृत्त करायचं कसं. भागवतासारखा ग्रंथ निर्माण झाला पण वक्ता चांगला पाहिजे ना. पण व्यासांना नाही वक्ता मिळाला. मुलगा चांगला आहे हो, पण तो निर्गुण अवस्थेत आहे. मग त्याला बोलण्यासाठी 2 शिष्यांना हे 2 श्लोक सांगितले. पहिला दशमस्कंदातला 21व्या अध्यायातला बर्हापीडम. अगदी अचूक वर्णन, अचूक करायचं म्हणलं तर गुंजावर्ण डोळे माता बाबा जोटी मयूर पोच देते शोभते, मयूर पोच देते शोभते. मयूर पुछ वेष्टी शोभते, माता बावळते. मयूर पुछ वेष्टी शोभते, मयूर पुछ वेष्टी शोभते. नामदेवांनी गोड वर्णन केले. देहुडाचरणी वाजले गोपिका रमणू स्वामी माला, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. असा भगवान आहे. पण नेम असा आहे व्यवहारामध्ये, ज्याच्याकडं सौंदर्य असतं त्याच्याकडं स्वभाव असतो असं सांगता येत. सौंदर्याचा आणि स्वभावाचा अन्वय नसतो, जास्त करून व्यतिरेकच असतो. कैकेयीच आपण ऐकलंय. कैकेयी सुंदर होती, पण सगळं वाटोळं कोणी केलं. एका कैकेयीचा हट्ट काय, माझ्या मुलाला राज्य पाहिजे. तेवढ्यासाठी काय काय झालं. रामाला वनवास, रामाला दुःख. बरोबर सीतामाई गेल्या, सीतेला दुःख. लक्ष्मण गेला, लक्ष्मणाला दुःख. सीतेच्या आईवडिलांना दुःख, लक्ष्मणाच्या आईला दुःख. दशरथ राजाला दुःख, अवघ्या अयोध्येच्या प्रजेला दुःख. त्या दुःखामध्ये शेवटी दशरथ राजांचा देहावसान झालं. मला पुढं सांगायचं आहे. एवढं सगळं झालं तरी चालेल, किमान तिचा मुलगा राजा व्हायला पाहिजे होता. झाला का. दुर्योधन सांगत नाही, जाऊ द्या. काय तिचा स्वभाव चांगला नव्हता. इतिहासामध्ये सोयराबाईचं सौंदर्य चांगलं होतं, स्वभाव चांगला नव्हता. माझ्या मुलाला गादी मिळावी म्हणून त्या बाईनं अवघ्या 6 वर्षामध्ये 1674ला राज्याभिषेक आणि 1680ला शिवाजी महाराज गेले. अवघ्या 6 वर्षात 44 वर्षाची बसवलेली स्वराज्याची घडी विसरली. आनंदीबाईचं सौंदर्य चांगलं होतं, स्वभाव चांगला नव्हता. म्हणून आपल्या स्वार्थासाठी तिनं 14 वर्षाचे नारायण पेशवे त्या कोवळ्या मुलाची हत्या केली. जरा इतिहास माहीत पाहिजे. मुलं म्हणली नारायण कोण.
तर माहीत काय करतील. आनंदीबाई कोण माहीत असावं थोडं. स्वभाव आणि सौंदर्य एका ठिकाणी येईल म्हणून सांगता येत नाही. नामदेवांचं प्रमाण आहे लय गोड बरं का. क्षत्रिय आणि शूर भला, क्षत्रिय आणि शूर भला, क्षत्रिय आणि शूर भला, क्षत्रिय आणि शूर भला. चंदन फुली फुलला, चंदन फुली फुलला, स्वरूपी गुण व्यापिला, स्वरूपी गुण व्यापिला. हे दुर्लभ दातारा, हे दुर्लभ दातारा, हे दुर्लभ दातारा, हे दुर्लभ दातारा. श्यामबुवा कोणाची आठवण झाली सांगा. तुळशीरामदादा दीक्षित, त्यांची ठेवण आहे. वर्णानी परिमळ भूप, 6 चरणाला 6 राग आणि 6 राग लावून परत भूपात यायचं. जाऊया. काय म्हटलंय, स्वरूपी गुणी व्यापेला. स्वरूपवान माणूस गुणवान असतं असं नाही, पण भगवान अपवाद आहे. स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्व गुण विनली स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्वगुण विनली रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ, षडगुण गोंडे रत्न जडित तुझ. श्याम सुंदरा शोभली रे तुझी, मोगळी चांगली कानोबा तुझी, मोगळी चांगली कानोबा तुझी, मोगळी चांगली, कानोबा तुझी, मोगळी चांगली. स्वरूपाच्या ठिकाणी गुण असता असं नाही, पण याच्या ठिकाणी स्वरूप बी आहे, गुणही आहे. किती सुंदर वर्णन आहे. कोण आहे हो, कोण आहे. सांगितलं होतं लगेच दुसरा श्लोक म्हणा, मध्ये थांबू नका. आणि मागचा अनुभव होता ना, पहिला श्लोक म्हणला ऐकला गेले समाधीत, लागून दुसरा म्हणा लगेच, मग लगेच दुसरा श्लोक म्हणला 3ऱ्या स्कंदातल्या 5व्या अध्यायातला 22वा श्लोक. लगेच म्हणले अहो बकीयम स्तनकालकोशम जिघांसया पायाल पिसाजली लेभे गतिम धातुचितातोन्यम कमवादया. उद्धवजी म्हणतात, काका मारण्यासाठी आलेली पुतना मावशी जे विषयाचे निस्तरण पाने लेबे गतिम धातुचिता तत्व, तिला पालन पोषण करणाऱ्या आईची गती द्यावी, एवढा कृपाळू कोण आहे. म्हणून उद्धव म्हणतात कमवा दयालू शरणम वरेम. कुणाला शरण जावं. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा.
विठाई वाचून माझ्या विठाई वाचून माझ्या विठाई वाचून माझ्या विठाई माझ्या विठाई बहु आहे कर्णावंत ऐसे कृपावंत कोण म्हणून बहु बरा कसा स्वरूपानं बहु बरा कसा गुणाने. अजून आहे का स्वरूपानं चांगलं आहे गुणानं चांगलं आहे आम्हाला काही घेणं आहे. पांडुरंग चांगले दिसत असतील गुणवान असतील आम्हाला काही घेणं आहे. खायला घालतात का माझा 7 दिवस काय खाल्लं काय खाल्लं हा अरे एकादशीला पुढे ऐकल्या होत्या का एकादशीला पुऱ्या. मी रामकृष्ण म्हणलं काय भानकर काय. रामकृष्ण म्हणला काळजी करू नका वरीच्या पुऱ्या आहेत वरीच्या खाल्ल्यानं काय ऐकताय तुम्ही खाल्ल्या म्हणलं मिळतंय तर खाऊन घ्यायचं मग काय. आपले काय बरं का उमेश बुवा आपली काय बुवासारखी निर्जला नाही फराळ करत नव्हतं बरं का पण आजारी पडल्यावर डॉक्टर म्हणले करा आणि ती फळं आहेत ना फळं मला लय आवडत नाही तो काय करा कोणाला. डॉक्टर म्हणल्याचा उपास लय करू नका सध्या असो चांगलं असल गुणवान असेल आम्हाला काय घेणं आहे आम्हाला काय आहे का त्यातलं आहे ना मग काय या सांगा ते याच्या संगतीत चारा मिळतो म्हणून आपला घरचा चारा संपला की भाजपकडे जावं लागतं. ठरव असो मनोनी जीवेसाठी हा चांगला आहे याचे गुण चांगले आहेत हा आम्हाला या पुढे या. रामकृष्ण हरी ठरव पांडुरंगाचं वर्णन करताना पांडुरंगच आला. मी हार घेत नाही बघा तुम्हाला माहीत आहे भारत तुम्हाला माहीत आहे हार घेत नाही पण काही वेळा असं असं आहे करणारी व्यक्ती तिचा मान ठेवावा लागतो असं आहे. आम्ही हार न घेणं यांचा अपमान आहे आणि त्यांचा अपमान करण्याची दुर्बुद्धी आपल्याला सुचू नये. असो काय चाललं होतं चांगलं आहे चांगले गुण आहेत चांगलं खायला म्हणून आम्ही याच्या संगतीत राहिलो. नुसतं नव्हे याची संगती बी चांगली आहे. बरवा बरवा दिसे समागम याचा निमिषे म्हणून तुकोबाराय सांगतात एवढं सगळं मिळाल्यावर कोण सोकवणार नाही हो. पुढती पुढती तू का अरे पुढती 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 पुढते पुढते तू पुढते पुढते
सोकवितो लोका सोकला सोकवितो लोका मनवोनी जीवे साधे अरे मनवोनी जीवे साधे सोकवितो लोका सोकला सोकवितो लोका मनवोनी जीवे पुढते पुढते तो पुढते पुढते तो पुढते पुढते तो का पुढते पुढते तो पुढते दुर्गा पुढते दुर्गा सोकला सोकवितो लोका सोकला सोकवितो लोका मनवोनी जीवे साथी मनवोनी जीवे साथी सोकला सोकवितो लोका मनवोनी जीवे साथी मनवोनी जीवे साथी एवढे चांगले गुण आणि आम्हाला भरपूर खायला देतो. मग आम्ही त्याच्याबरोबर सोकलो. पुढची पुढची तुका सोकला सोकवितो म्हणजे मी सोकलो, लोकांना सोकवलं. लाचावले म्हण हे प्रमाण बघितलं मी नाही बसत. हे प्रमाण चांगल्यासाठी आहे. सोकणं शब्दाचा अभ्यास करा. सोकणं म्हणजे काय? एखाद्या पदार्थाच्या प्राप्तीसाठी वाईट मार्गाचा अवलंब केला की त्याला म्हणायचं सोकलं. चोर कशाला सोकतो? चोरीला. मांजर कशाला सोकतं? लोण्याला. कुत्रं कशाला सोकतं? भाकरीला. भुकेलिया श्वाना सवे गाठ पडे अन्ना मुकोप आहे प्राणा पडणं सोडेल. तर कुत्रा भाकरी सोकला, मांजर लोण्याला सोकलं, मुलं मोबाईलला सोकली, मुली करिअरला सोकल्या, कीर्तनकार पाकिटाला सोकले, उडारी पैशाला सोकले. जाऊ द्या. पुढची तुका दोनच प्रमाण सांगतो. मला सगळं वेळेवर आटपण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोनच प्रमाण. एक सोकला. सोकला म्हणजे काय? आम्ही याचं जे सुख आहे त्या सुखाला आम्ही लाचावलो. कसं लाचावलो? तू का म्हणे आता आम्ही नवजो आता जाणार नाही. आणि सोकवितो म्हणजे काय? लोकांना सोकवलं. सेवितो हा रस घ्यारे होऊ नका. काल्याचं प्रमाण आहे का? तुका म्हणे घ्यारे पया कै पावालया ठाया. मग पुढचीचे आमच्या भागामध्ये लग्न ठरल्यावर नवऱ्याच्या बरोबर जी मुलं असतात त्याला कुरवले म्हणतात बघा. कुरवले जुन्नर भागामध्ये सुद्धा माहीत नाही आम्हाला. कुरवला. आणि मराठवाड्यात करवला सोकोने मराठवाड्यात सुद्धा सोकोल्या.
तो खरा शब्द चौकोन्या म्हणजे नवरदेवावर खायला ठोकले. फुडती तुका मी सोकलो आणि लोकांना सोकवलं. सांगा 2 चाली 2 हा. लबडे महाराज आणि मनोहर महाराज आपलं दत्ता महाराज. बहुबरा बहुबरा बहुबरा
जय जय गोपाल विठोबा तीन गोष्टी सांगायच्या मला. एक, पहिला देवाने कोणता कोणता चारा दिला. दुसरी गोष्ट, पांडुरंगाने आम्हाला कोणता कोणता चारा दिला. आणि तिसरी गोष्ट, काल्याचं सेवा असल्यामुळं नाही दादानं थोडंसं जास्त नाही, शॉर्ट बट स्वीट काहीतरी अगोदर ते सांगतो, नंतर मग तारा सांगतो. पुढची तुका गोपाळ सोकले. कुठं सोकले? घर पाहुणी नवविधा. तिथं त्यांनी लोण्याच्या चोऱ्या केल्या. गोपाळ सोकले पण गवळणी वैतागल्या. कारण म्हण काय, जास्त जळतं त्याला अंगास. याला काय खायला बिघडते हो. आता काय करावं? आता ऐसे करू, दोघा धरून या मारू. या दोघांना धरूया. धरण्याचा प्रयत्न केला, सापडतो का हो? हा कसा सापडेल? हा कोणाला सापडत नाही. हा ब्रह्मविद्येचा, हा ब्रह्मविद्येचा जनिता गे, हा ब्रह्मविद्येचा जनिता, हा ब्रह्मविद्येचा जनिता गे, हा ब्रह्मविद्येचा जनिता. याला धरून पाहता गे, याला धरून पाहता, याला धरून पाहता गे, याला धरून पाहता. जनिता येईल हाता गे, गोकुळच्या नारी श्रीरंग मानाले लागे, श्रीरंग मानाले लागे, श्रीरंग मानाले लागे, श्रीरंग मानाले लागे. कैसा येईल गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेळा ये, श्रीरंग माझा वेळा, श्रीरंग माझा वेळा ये, श्रीरंग माझा वेळा. हा सापडत नाही. कर्माला सापडतो का? नाही. नचमान तानी निबद्धंती. बर. यज्ञाला सापडतो का? न वेद यज्ञा ध्ययन. बर. ज्ञानाला सापडतो का? नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न बहुधा मेदया. आता पुढचं येत नाही आपल्याला. हा कर्माला, वेदाला, ज्ञानाला, यज्ञाला कोणाला सापडत नाही. तुम्ही कसं जर पाहतायला? सापडलं नाही. मग म्हणल्या न सापडू दे, कोर्टात जाऊया. काय होईल ते होऊ दे, कोर्टात जाऊ द्या. कोर्टात गेल्या. बाई तुझ्या मुलाला सांग, यशोदे तुला येईल राग, आपल्या मुला काही सांग. मोठी माणसं लगेच
तयार होत नसतात. अगं काय झालं काय, एकेकीनं सांगा. एक म्हणे लोणी माझे भक्षी. अगं लोणी खातो, काय लोण्याची गोष्ट आहे ग. खाल्लं असेल एवढं एवढं, माझ्या घरातून जाताना शेरभर घेऊन जा. दुसरी म्हणलं अगं मडकी फोडतो ग, फोडी तसे भांडे. भांड गावच्या कुंभाराला सांगितलंय लागल तेवढं घेऊन जा. आता यशोदा नंदराणी आहे हो, माघार कशी घेईल. तिसरी म्हणली अगं काय वासरं सोडतो. यशोदा म्हणले तुम्ही धारा कधी काढता सांगा. म्हणजे 9 वाजता. 9 काय वेळ आहे का. पहाटे 5 वाजता धारा काढायच्या असतात म्हणून लक्षात ठेवा. महिला म्हणलं तुमच्यासाठी पहाटे 5ला उठून दही घुसळलं तर त्याला तूप म्हणतात, लक्षात ठेवा. त्यालाच लोणी म्हणतात, बाकीच्याला म्हणत नाहीत. मिक्सरमध्ये काढतात त्याला लोणी म्हणतात. दॅट इज कॉल्ड बटर. बटर इज नॉट इक्वल टू लोणी. जाऊ द्या, हे माझ्या आवडीचा विषय. मी असा घसरलो की लय लांब जातो. अगं तूळ घेऊन आला, माझ्या घराला लावतो. घेऊन याला आगनं तुझ्या घराशी लावेल. का रे कृष्ण असं का, माझ्या घराला का. म्हणले तुझ्या बापाचं घर आहे काय. आता काय करावं, हे काय बोलणं येईन तोंडावर तुझ्या बापाचे घर, तुझ्या बापाचे घर, तुझ्या बापाचे घर. येईन तोंडावर तुझ्या बापाचे घर, तुझ्या बापाचे घर, तुझ्या बापाचे घर. आता लय प्रमाण म्हणू नका, मला वेळेत जायचं आहे. आणि प्रमाण वाढली तर सुद्धा बुवा एवढा वेळ माझ्या बोलण्याचं कमी करायचं बरं का. देईन तोंडावर. हे काय बोलणं आहे. अष्टदळ काढले अंगणी वरी मुते, हे काय करणं आहे. घेत असे ओरकडे शिव्या देऊन या, हे काय बोलणं आहे. पाहोन या गरोदर म्हणे केवढे उदर, हे काय बारक्या बोल. आता यशोदा म्हणले अगं बाई लहान आहे, लय मनावर घेऊ नका. हे असं आहे मोठ्या लोकांचं. अगोदर कबूल केलं नाही आणि जेवढं कबूल केलं म्हणले लय मनावर घेऊ नका. म्हणजे काय. अहो राधा काकू तुमचा सुभाष भयंकर वाटते आहे हो. अहो त्यानं काय केलं हो. आमच्या घरापुढं क्रिकेट खेळतो, मग खेळू द्या ना. आमच्याकडं मैदान नाही मग तुमच्याकडे खेळतो, काय बिघडते. खेळू द्या हो, पण सुमारानं खेळावं. काल बॉल उडवला, आमची खिडकी फुटली. असं आहे का. बरं असू द्या, लय मनावर घेऊ नका. म्हणजे काय आहे, थोडासा वेंदळा आहे, थोडासा वेंदळा आहे हो. मग तुमची खिडकी कशी फोडत नाही, तेवढा वेंदळा नाही. याला आई म्हणायचं, आई लक्षात ठेवा. आता आमच्या भाषेत आहे का सातारी भाषेत. ए नाने, अगं तुझ्या शिवजाला सांग. का बरं, कधी मी शिवजाच असतो का, दुसरी नसतेच का. आमचंच बोल का नानी. अगं तसं नवं, इट्टीनं खेळते. बघितलीस का इट्टी आमच्या पोराची कशावरनं. नानी माघारच घेत नाही. अगं काल इट्टी मारली, हे बघ डोळ्यापासून गेली. डोळा फुटला असता तर काय भरून दिला असता का. फुटलाय का. आता काय फुटलाय का, मग बोलायचं नाही. फुटलं पाहिजे होतं का, नाही. फुटलाय का, नाही. मग आमच्या मुलाची इट्टी नाही. कारण का, आमच्या पोराचं नेमकं चुकत नाही. तेव्हा
कोर्टाच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर सबळ पुराव्याअभावी आरोपी निर्दोष. गोपी माघारी गेल्या. भगवान मधल्या गल्लीतून पुढं पळत गेले. गोपिका निघाल्यात. कमरेवर हात ठेवलाय. गोपिका म्हणजे बघ पोरगं कसं बघतंय. भगवान म्हणतात सांगितलं कायला, काय केलं आहे ना आमचं. शेवटी भगवान म्हणले आता 11 वाजायला आलेत, लय वेळ नको. शेवटची चोरी घरात केली. यशोदेला रंगी हात सापडला. तिनं हात धरून बाहेर काढला. विचारलं काय करतो रे. म्हणले लोणी खातो. डेऱ्याच का म्हणून ताजं ताजं. यशोदा म्हणली तुला चोरून खाण्याची सवय केव्हा लागली बाळा. म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला सुरुवात झाली. आपला घरी जा बघ बाहेर. गाय घेतल्या. वनात गेले. खूप खेळले. ते जमले. आणि जमल्यानंतर झाली आता वेळ म्हणते आनाची दोया, झाली आता वेळ म्हणते आनाची दोया, झाली आता वेळ आनाची दोया, झाली आता वेळ आनाची दोया. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, ज्ञानेश्वर महाबोधी भगवान श्रीकृष्णाने कोणता चारा दिला. थोडक्यात सांगतो थोडक्यात. पहिला चारा दिला भौतिक. भौतिक कोणता चारा दिला. घ्या रे दही भात आमध्ये येतो हा भौतिक चारा. दुसरा दिला दैविक आदिदैविक. कोणता. देवे भक्ता लागे उपचार शांती सिंहासने हे दैवी. आणि तिसरा दिला तो आध्यात्मिक दधामी बुद्धियोगमचम येन माम उपयांती ते. रामे तुका म्हणे रामे सुख दिले आपण. दिले आपले. वा. आणखीन सांगतो. आता तुम्ही वाढवले मी वाढवतो. शोकमोह नाही अपपर कोणी नाही. शोकमोह तया ठाई नसेल. तुका म्हणे सुखी केली आपण सारी स्वामी माझा कौतुकी. बाळ वेशे खेळ. असा भगवान देतो. भगवंताच्या संगतीमध्ये हे चारा मिळाले. आता आमचा जो भगवान आहे त्यांनी कोणता कोणता चारा दिला. देवाचा चारा थोडक्यात संपवला. यांचा संपला असं मला वाटत. वयाची 60 वर्ष अव्यातपणानं यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या कीर्तनाचा चारा दिला. मला आठवतंय बुवा माझं बुवा काय म्हणले मला मगर महाराज तात्या मला आयुष्य अजून 12 वर्ष जगायचं आहे. मला म्हणायचे. मला म्हणलं का महाराज. म्हणले मी 48 वर्ष समाजाची सेवा केली. 5 तप करण्याची इच्छा असं म्हणले मला. आणि त्याच्यानंतर 2-4 वर्षात गेले. तर यांनी 5 तप समाजाला आपल्या प्रबोधनाचा चारा दिलेला आहे. आणि वैकुंठवासी माधव महाराज मगर यांच्या प्रेरणेनं भारत नाही तर इंटरनॅशनल म्हणजे आंतरजगतामध्ये आंतरजातीय असं आंतरदेश असं चिरमंदिर
तिथं उभं केला. हा सगळ्या महाराष्ट्रातल्या समाजाला चारा. इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाला गाथा मंदिरामध्ये तुकोबारायांचे अभंग बघायला मिळतात. संदीपन महाराज, मी आणि पांडुरंगबुवा आणि आम्ही अभंगाची चिकित्सा एवढी केलेली आहे. वेळ प्रसंगी यांचे पाठसुद्धा मी बदलायला लावलेत बरं का. म्हणलं तुम्ही बदला, काय काय महत्त्वाचं बघून घ्या. एवढी चिकित्सा केलेली आहे की भविष्य काळात गात्यातला पाठभेद नक्की कोणता असा जर प्रश्न निर्माण झाला तर लोक सांगतील गाथा मंदिरात जाऊन खात्री करून घ्या. हा, हे नुसतं प्रेक्षणीय नाही महाराज, हे नुसतं बघायपुरतं नाही. हे लोक बघाय त्यांना काय डोकं अक्कल आहे कुणाला डॉक आणि आल्यापासनं प्रवेशद्वारापासून फोटो 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 फोटो, हे देवाला येतच नाहीत, हे येतात देहाला. असो, पर्यटकांना गाथ्याच्या रूपाचा चारा मिळाला आहे. जे याचक आहेत त्यांना रोज दुपारी 12 वाजता अन्नदानाचा चारा मिळतो, रोज कायमचा. बुवा गेले तरी तो चारा चालू राहणार, हा चारा दिला. बाजूला उभे राहील पोरं म्हणतील आम्हाला काय त्याचा फायदा, खायचं हागायचं. मला शब्द सांगतो वैभव महाराज, आमच्या भागातले ज्ञानोमावाली कदम संस्थेचे शिक्षक होते बरं का. वास्तुशांतीचं कीर्तन होतं. काय म्हणले माहिती का, बुवा तू का म्हणे खातो, म्हणजे तू का आम्ही बुवा आम्ही आनंदाचे लाडू खातो, तुमच्या वास्तुशांतीचे नाही, त्याचा गू होतो म्हणले. नुसता अन्नदानाचा चारा नाही, एवढे सगळी जी मुलं उभी राहिल्यात ही भाग्यवान आहेत. सगळी पोरं तुम्ही भाग्यवान आहे. का भाग्यवान आहे, यांच्या आश्रयाला आलात म्हणून. इथं आता मला सांगता येत नाही वैभव महाराज, ते सगळं सांगता येतं. संपूर्ण व्याकरण, संपूर्ण वेदांत, इंग्रजी हिंदी चारही भाषांचा अभ्यास, हा चारा या साधकांना मिळाला. आता यांचा अमृत महोत्सव संपन्न झाला, ह्याच्यात कोणता कोणता चारा मिळाला. रोज खायला काय मिळतंय, नाही देखील ते मिळे, हा चारा मिळाला. अजून काय मिळालं, 14 कीर्तनकारांचा चारा आम्हाला खायला मिळाला. अजून काय मिळालं, 7 प्रवचनं ऐकायला मिळाली. अजून काय मिळालं, स्वामींच्या सारख्या वैराग्यनिष्ठ महात्म्याच्या तोंडून श्रीमद भागवताची रसाळ कथा 7 दिवस तो चारा आम्हाला ऐकायला मिळाला. अजून काय मिळालं हो, अजून मिळालं, यांच्या डोक्यातली कल्पना काय की माझी स्तुती करण्यासाठी लेख छापू नका, पांडुरंग अशा येतं तशा येतं, यावान त्यावाय, लोकांना काहीतरी द्या. मग या वैभव महाराजाचे पोर आहेत त्यांच्या डोक्यातून निघालं की 75 कीर्तनं छापून लोकांना देऊया. सोपं नाही महाराज. आणि महाराष्ट्रातल्या दिग्गज लोकांच्या द्वारा हे कीर्तनं, हे मी सांगितलं, 2-3 कीर्तन वाचून काढली. मी सांगितलं गड्या, हे
प्रायमरी कीर्तनकाराच्या उपयोगाचं नाही बरं का. हे अवघड आहे. मोठ्या मोठ्या ज्ञानी महात्म्यांनी लिहिलं ते असं आहे. आपलं नवीन कीर्तन आपलं सामान्यपणे आपला तो एक देव करून घ्यावा, आपलं इटी जाणून खेळायचं. रसाळ अभ्यासपूर्वक भाषेत सांगितलेली अशा 75 कीर्तनांच्या प्रबोधनाचा चारा सगळ्या समाजाला मिळाला. आता काय राहिले का हो? आठवण करा, माझं भांडवल संपलं. एवढा चारा जर पांडुरंगांच्या संगतीत आम्हाला मिळत असेल तर आम्ही इथून जायची काय गडबड आहे का सांगा. तुका म्हणे आता आम्ही नवजो जवळीचा. काला झाल्यावर जायचे काही कारण नाही. लोक म्हणले उद्याचं काय, अजिबात काळजी करू नका, तुम्ही कायमचं राहा. कायमचं सकाळ संध्याकाळच्या जेवणाची सोय इथं आहे. असो तेव्हा असं बुवानी आपलं सगळं आयुष्य ह्याच्यामध्ये सगळं घातलं. आम्ही काही लय काम केलेलं नाही, खोटं बोलायचं काही कारण नाही. काही दिवस आपलं बुवांना सहकार्य केलं नाही असं नाही, पण एकंदर जे सगळं चाललं आहे ते केवळ यांच्या स्वतःच्या प्रयत्नानं चाललं आहे. 75 वर्ष म्हणजे आता वानप्रस्थ संपला, आता कुठला सुरू झाला संन्यासी. संन्यास आश्रमामध्ये काहीही करायचं नसतं. मग आम्ही यांना सांगितलं आता शांत राहा. ते म्हणले माझं एवढं बांधून द्या मग मी शांत राहतो. मी म्हणलं आम्ही बांधून देतो, पण तुमचं मारुतीचं शेपूट पुढं वाढ असो. त्याचा उद्देश काय आहे, इथं सर्वांग परिपूर्ण अशी लोकांना राहण्याची, खाण्याची, चिंतनाची अशी सोय व्हावी अशी त्यांची तळमळ आहे. म्हणून समारोपामध्ये बहुबरा या सांगाचे मिळे सारा. तुकाराम 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 हरे तुकाराम 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 हरे तुकाराम तुकाराम पुंडली मला जेवढं बुवांच्याबद्दल भावना व्यक्त करता येणाऱ्या तेवढे मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी सेवा संपल्या, पण अजून एक 5 मिनटं तुमच्याकडून जादा मागून घेणार आहे. परीक्षिती राजानं कलीला 4 ठिकाणं दिली. कली काय म्हणला, तुम्ही स्वतःहून दिली, आता माझ्यासाठी अजून एक द्या, माग. त्यानं मागितलं सोनं. तसंच आमच्या काय वैयक्तिक भावना आहेच. महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्त संघ या नावाची संस्था मी 25 वर्षापूर्वी उभी केलेली आहे आणि त्या पोरांच्या द्वारा आम्ही काही काम करतो आहोत. मी तुमचा वेळ घेणार आहे. काल भागवताची समाप्ती होताना स्वामींनी जे सांगितलंय ते विसरू नका. अत्यंत उलट असं आहे, मनुष्य शेवटी बोलतो ना, हे महत्त्वाचं असतं.
जरासंधाची लॉबी सांगताना आम्ही काय म्हणले, अशी राजांची लॉबी होती की एखादा कोणी सत्याचा उभा राहिला तर त्याला लगेच तुळस. पुढं काय म्हणले ते, आत्ता अशी लॉबी आहे राजकारणी लोकांची, मी कोणाला चांगला म्हणत नाही तशी काळजी कोणा, की त्या लॉबीमध्ये एखादा चांगला विचार कोणी काढला तर त्याला हे जाग्यावर बसवतात. म्हणून मी तुम्हाला स्मरण देतोय, आठवत नसल तर ती प्रवचनं सगळी काय म्हणतात त्याला, काय केलं काय, यूट्यूब आपल्याला ते ट्यूब बी करतं बल बी करतं आपलं काय, यूट्यूबमध्ये प्रवचनं आहेत. त्यामध्ये जरासंधाचा वध सांगताना स्वामी जे बोलले ते परत ऐका, रिपीट करा. त्यांची वाक्य सांगतोय तुम्हाला मी. ते म्हणले, सज्जनाची दुर्जनांची एकजूट आहे आणि सज्जनाची फाटाफूट आहे. आणि मी गेली 25 वर्ष या सगळ्या बुवा लोकांना एकत्र करायचा प्रयत्न करतोय. आता कंटाळलो, म्हणलं ही जात एका ठिकाणी येणार नाही. मी माझे खूप अनुभव आहे, तो हा स्वतंत्र विषय आहे. लय लोकांची उंबरे झिजवली मी, लय लोकांच्याकडे गेलो. मला तात्विक मतभेदाबद्दल काय म्हणायचं नाही. तांत्रिक विठोबा नाही कमायचा, हार कवा घालायचा, आधी घालायचा का नंतर घालायचा, आरती करायची का नाही करायची, गाडी लोटांग म्हणायचं, मग फिरायचं का नाही फिरायचं, काय शंकर महाराज बसलेत ना, सगळ्या पंढरपूरला वैताग चालला येऊ, फिरायचं का नाही फिरायचं. मला एक जण विचारलं बरं का महाराज, म्हणले तात्या गाडी लोटांगला फिरायचं असतं का नसतं फिरायचं. मी म्हणलं लय सोपं आहे, ज्यांच्या फळावर फिरतात तिथं फिरायचं, ज्यांच्या फळावर फिरत नाही तिथं नाही फिरायचं. आमचं म्हणणं हे आहे. म्हणून काही लोकांना आम्ही मुलांची संघटना केली, ते म्हणले संप्रदायात कशाला असलं. पण हे मी स्वामींचा आधार मिळाला मला काल. त्यांनी सांगितलं, लांबवत नाही, भगवान श्रीकृष्णाचा विचार करा, शिवाजी महाराजांचा विचार करा, सुभाषचंद्र बोसांनी काय केलं त्याचा विचार करा. म्हणून किमान महाराष्ट्रामध्ये 50,000 तरी कीर्तनकार असतील, जास्त असतील हो, किमान म्हणतोय. एका कीर्तनकारानं जास्त नाही, फक्त आपल्याबरोबर एक 25 मुलं तयार करा, जास्त नाही, 25 मुलं अशी तयार करा जीवाभावाची. आता 50,000 गुणिले 25, क्या बात आहे उमेश बुवा, नाही गणित, 12.5 लाख. 50,000 गुणिले 25, 12.5 लाख मुलं तयार होतील. आणि ही मुलं तुम्हाला धर्मयुद्धाला कामाला येतील, लक्षात ठेवा. म्हणून आमची मुलं अशी आहेत, देश धर्मान देवासाठी प्राण घेतलं हाती. संस्कार म्हणाल तर माळ हे पहिलं कंपल्शन आहे आमचं, माळ पाहिजे. जाऊ द्या, लय वाढवत नाही. त्या मुलाने विचारलं आम्ही कधी यायचं, म्हणलं त्यांच्या अमृता दिवशी येऊ नका. मी म्हणलं येऊ नका, काय येऊ नका, अरे नगाऱ्याची घाय तिथं टिमकीचं काय, एवढा गाजळ आपली डाळ कुठे शिजायची. म्हणलं काल्याच्या कीर्तनाला या, माझंच कीर्तन असल्यामुळं, आणि जय हॉटेलवर होय पण मी कलेक्टर आहे. हा, ही गादी सोडले पण मी कलेक्टर, लक्षात ठेवा. हां, सोडल्यावर मला कुत्रे विचारणार नाही, ते सोडून द्या. म्हणून
11ला सोडायचं का 12ला सोडायचं का 1ला सोडायचं माझ्या हातात आहे. वैतागला तरी गप्पच बसावं लागेल का नाही, पण तुमचा वेळ घेत नाही. म्हणून आमची व्यसनमुक्तीची सगळी जी पोरं आहेत ती आज आलेली आहेत. त्यांच्या भावना आहेत, त्यांच्या भावना शब्दबद्ध केल्यात, त्या बुवांना अर्पण करायच्यात. आणि आणखी नाही का, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका बुवा, पण ते हार घालून काढून टाकायचा असले हार आम्हाला आवडत नाही. आमच्या मुलाने हार आणलाय 75 पेढ्याचा. त्यांच्या गळ्यात घातला की मग नंतर पाया पडताना एक एक पेढा हिसकावून घ्या. मी सुद्धा कीर्तन झाल्यावर जाताना बुवाला सांगणार आहे, बाकी काय देऊ नका, थोडं हार मला द्या. म्हणून मी चाल म्हणतोय. चाल म्हणल्यानंतर आपल्या संपर्कपद्धतीने काला होईल. काला झाला की फक्त 5 मिनटं नाही, आमचं गौरवपत्रक पोरं वाचन करतील आणि बुवांचा सत्कार, बाकी काय नाही. आणि पंढरपूर पांडुरंग आलाय, पांडुरंग आलाय. आमच्या अगोदर आमचा नंबर आहे, पण हे पांडुरंग आहे. तो बडव्यामध्ये आम्ही पांडुरंग समजतो आणि उत्पात म्हणजे आई साहेब अशी पंढरपूरची पद्धत. आमच्या अगोदर शंकर महाराज आणि नंतर आमची मुलं. एक वाक्य बोलायचं राहिलं, एवढी सगळी माणसं आली, पण कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासनं शेवटच्या दिवसापर्यंत या अवस्थेमध्ये महाराजांचं वय किती आहे, एवढ्या अवस्थेमध्ये रोजच्या प्रवचनाला येऊन बसले, व्याख्यानाला येऊन बसले. मी इकडं बसायचो. म्हणलं बाबांचे गुडघे बिडघे कसे काय दुखत नाहीत. गुडघे असले तर दुखतात, लक्षात ठेवा. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्रजीवे न च घ्राणायचे न च व्योमभावे न तेजो न वायू चिदानंद रूप हो. असे बाबा आहेत. त्यांनीही 7 दिवस उपस्थिती लावली. हा सुद्धा बुवांच्या निमित्तानं एक प्रकारचा चालाच आहे. पुढती पुढती तुका तुकला मनवनी जीवेसाठी घेतली कानोबाची पाठी. मनवनी जीवेसाठी घेतली कानोबाची पाठी. विठ्ठल जय चला कुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव.